जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे पंतप्रधान मोदींना थेट पत्र। देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून सुचवला मोठा उपाय। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर देशावर आलेल्या बिकट आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे। या पत्राद्वारे त्यांनी देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा उपाय सुचवला आहे। सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की देशासमोरील या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचे मानधन, पगार व भत्ते एका वर्षासाठी पूर्णपणे गोठवण्यात यावी। यामुळे भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा हातभार आणि सहकार्य लाभू शकते। विशेष म्हणजे सुबोध सावजी यांनी केवळ इतरांनाच सल्ला दिला नाही तर स्वतःपासून सुरुवात करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की मी महाराष्ट्रातून एक माजी लोकप्रतिनिधी आहे। आपण व राष्ट्रपतींसहित देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबतच माझेही मानधन एका वर्षाकरिता गोठवण्यात यावे। देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याची हीच प्रांजळ इच्छा असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर केंद्र सरकारने तातडीने आणि जलद गतीने कार्यवाही करावी अशी मागणीही पंतप्रधान मोदींकडे केली आहे। सुबोध सावजी यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे। इतर आजी-माजी लोकप्रतिनिधी या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा जळगाव उन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आज हे 4 भाषेतले पत्र, एक मराठी, एक गुजराती, एक इंग्रजी आणि एक हिंदी असे हे 4 पत्र माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना दिले। त्याचा आशय असा आहे, 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट, देशावर आलेले बिकट आर्थिक संकट यामध्ये आपण जे एका वर्षाच्या उपाय सुचवले, भारत देशातील आपण व राष्ट्रपतीसह सर्वांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठवले तर भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावू शकतो व सहकार्य होईल। महाराष्ट्रातून मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे। आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सोबत माझेही मानधन एका वर्षाकरता गोठवण्यात यावे, देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा हीच प्रांजळ इच्छा। कार्यवाही शीघ्रगतीने कळवावी। देशामध्ये फक्त जनतेने करावे आणि लोकप्रतिनिधींनी ज्ञान सांगावे हे मुळीच आपण चालू देऊ नका। आपणापासून, राष्ट्रपतीपासून, आमच्यापासून ही सुरुवात करावी करता हे पत्र देत आहे।